तर त्यांना. हा. तर चला आता मीटिंग आहे आज शिवसहृदय शास्त्र जे शिकलेत 23 जानेवारीला त्यांची. आणि बरेच कोणी आले नाहीत फारसे. ज्यांची राहिली होती त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. तर गणेश सर अनुभव सांगतायत. मी म्हटलं अनुभव का नाही सांगितले? कोणाचीच इच्छा पूर्ण झाली नाही का? पिरॅमिडला आम्ही एक श्वास नियम केला. एक छोटीशी इच्छा पूर्ण धरायची होती. तर प्रणिता मॅडमनी मोठी इच्छा धरली आणि म्हणतात अर्धी झालीये. म्हटलं मोठी धरायची नव्हती. तर गणेश सर सांगतायत आता त्यांची काय इच्छा धरली होती आणि कशी पूर्ण झाली. सांगा सर. हा, काय ताई, खायचं होतं तुम्हाला? हां. मला जसं आपल्या संकल्पानुसार एक छोटी इच्छा आपल्याला तुम्ही लिहायला सांगितलेली, त्याच्यानंतर मी हं, बुधवारी मला डोसा खायला मिळेल हा हं, संकल्प मी धरलेला आणि लिहिलेला हं, पण पिरॅमिडमध्ये हं. आल्यावरती. आणि बरोबर शेजारच्यांनी तो डोसा आणून प्लेटमध्ये ठेवला. म्हणजे किती तो छान बघा. तो संकल्प माझा एक कम्प्लीट झाला. म्हणजे शेजारच्यांनी दुसरी डोसाच केला आणि डोसाच सरांना केला, तो डोसा मिळाला. कशी डोसा पॉवर आहे मिळाला. बघितलंय ना? हां. अजून हो. दुसरं? आणि दुसरं माझे क्लासमेट पाटील साहेब ते ह्याला गेलेले सिंगापूरला. हं. आणि मी मनामध्ये अ, इच्छा आली की मला चॉकलेट 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 मिळावं. तर त्यांनी चॉकलेटचा एवढासा गठ्ठा आणला, एवढासा. दुसरी गोष्ट सिंगापूरचा गठ्ठा मिळाला. किती छान. सिंगापूरचा. हा. हं, आणि दुसरी गोष्ट त्यात मी खूप दिवसापूर्वी आमच्या एका घर मालकांकडे गेलेलो आणि तिथं फ्रीजला एक छोटासा हत्ती होता. आणि मी त्याला हं, असं, काय माहिती मी का अट्रॅक्ट झालो, पण मी त्याला असं बोट लावलं आणि बघितलं किती आणि त्यांना म्हटलं किती छान आहे हे काय. हं, आणि त्याच्यावरती लिहिलेलं खाली थायलंड. हा. पितळेचा होता तो हत्ती, छोटा किचन टाईप. हं. आणि अनबिलिव्हेबल आहे हे, कुठं मला त्या चॉकलेटच्या गठ्ठ्यासोबत तो हत्ती सेपरेटली गिफ्ट केला त्याने. बापरे! दाखवता येईल सर आहे? आणि नाही, आत्ता आहे का? आत्ता नाही येत. मी किती सुंदर, उद्या खूप सकाळी छान. दाखवतो. म्हणजे आणि माझ्या हे, क्रिस्टल सारखी गोष्ट झाली. किती अनबिलिव्हेबल आहे ना. हो, म्हणजे बघा अनबिलिव्हेबल किती आहे. ताकद आहे. अनबिलिव्हेबल. हं, हो, हे अनबिलिव्हेबल आहे. आणि दुसरी गोष्ट की सकाळी उठण्याचा एक संकल्प होता 4:30. ताई, हे तुम्ही म्हणजे मी कसं सांगू तुम्हाला. मला एकतरी इथं कॉलेजला 8 वाजता उठता उठता नाकी नऊ येते. ते हं, म्हणजे बरेच वर्षाचा संकल्प होता तो की 4:30ला उठून मी अ, ध्यानधारणा, उपासना वगैरे करेन आणि मग कॉलेजला जाईन. आणि हे मी परब्रह्माला प्रॉमिस केलं होतं. पण तरी पण माझं ते म्हणजे चॅलेंजेस येत होते. पण ते आत्ता या म्हणजे जसं मी विहंगमला जॉईन झालो, तसे तसे ते पूर्ण व्हायला लागले. हं. मागच्या वेळी शंखवादनच्या कोर्सला मी होतो. पण काय झालं काय माहिती, पण त्यावेळी तुमची आणि माझी फ्रिक्वेन्सीच मॅच नाही झाली. पण आता या ध्यानाच्या ह्याने अशी फ्रिक्वेन्सी हे झाली की आता मला काय वाटत नाही, म्हणजे 4:30ला उठायला मला शंखवादन काय मी वाटत. कुठं घेतलं होतं ना? हो, हो. नाही, तुम्ही नव्हता, पण ऑर्गनाइज आपणच केलेलं ना ते. हं. त्यामुळं काय माहिती काय झालं, पण एक आहे की जोपर्यंत तुमचा योग येत नाही, फ्रिक्वेन्सी जुळत नाही, त्याशिवाय गोष्टी पुढे नाहीत जात. आणि ते आपली दुसरी. ऊर्जा बदलल्याशिवाय आपण चांगल्या ऊर्जेला जोडत नाही. आणि हो, चांगल्या ऊर्जेला जोडल्यानंतर आपण जर ती टिकवली नाही, तर आपण तिथे टिकून राहत नाही. आपलं हो, परत डिटॅचमेंट होतं. तर हो. या गोष्टी आणि खूप महत्वाच्या आहेत. सातत्य फार महत्वाचं आहे. आणि लास्ट एक हं. सगळ्यात म्हणजे एकदम म्हणजे मी म्हणेन हे पॉवरफुल आहे. आणि तुम्ही म्हणतात ना की सांसारिक सांसारिक सारखं ते मागतो, मला हे पाहिजे आणि ते पाहिजे. पण हे अनबिलिव्हेबल आहे की माझ्या आईच्या बाबांनी पिंड घेतलेली, म्हणजे ते शिवभक्त, खूप म्हणजे कट्टर शिवभक्त होते ते. आणि कोण? त्याची अ, माझ्या आईचे बाबा म्हणजे माझे आजोबा. बरं. हां. तर ते कट्टर शिवभक्त होते. आणि त्यांनी जी काही पिंड होती ती आता 10-11 वर्षापूर्वी आम्ही इथं साताऱ्यात माळवाडीत स्थापन केली. आणि तिथं दर शिवरात्रीला जातो मी. पण असं म्हणजे ठीक आहे, ऍज अ मी ड्रायव्हर, काय कोणाला सोडायचंय जावा, या, बस. आणि असा तटस्थपणे साईडला उभा राहतो. हं. तर मला पिरॅमिड मध्ये आल्यानंतर मी ज्यावेळी असं वरती बघितलं ना,
तर पिरामिडचं जे स्ट्रक्चर तुम्ही डिझाईन केलंय आणि बांधलंय ना, सेम स्ट्रक्चर ताई मंदिरावरती आहे माझ्या इथं. अरे वा. आणि मी म्हटलं अरे हे काय, म्हणजे इथं पिरामिड आहे, इकडे आहे ना आपण, म्हणजे आणि इथं मला मेडिटेशन मध्ये पण जाणीव करून दिली की हे आता तुम्हाला ती सेवा करायची त्याची. आणि ते माझं म्हणजे त्यांनी असं ओपनच केलं, मी एकदम तटस्थपणे उभा किती राहायचो. छान. So मला काय म्हणजे मी काय बोलू तुम्हाला, हे सगळ्यात मोठं आहे. कारण असं चेंज येणं ते फक्त पिरॅमिडमुळं, पिरॅमिडच्या परवाच्या सेशनमुळे शक्य झालं. नाहीतर खूप असं छान. चेंज होणं हे नव्हतं. म्हणजे हा आध्यात्मिक खूप मोठा अनुभव आहे. आपण चांगल्या ऊर्जेत गेलो, आपण ध्यान केलं, की आपल्यासाठी योग्य ते आपोआप आपल्याला इन्स्टिंक्ट्स यायला लागतात, की हे आपण हो केलं पाहिजे. तर हो छान झालं. खूपच छान. हो, हे मस्त. सगळ्यात याच्या पलीकडे पण काही गोष्टी पूर्ण झाल्या असणार आहेत 100%. फक्त मला ते ट्रिगर नाही झालं. ट्रिगर झालं तर मी नक्की शेअर करेन. कारण ठीक आहे, ठीक होतं आहे. म्हणजे आपण जे मेडिटेशन करतो, तुम्ही जे करून घेता आमच्याकडून, असं होत नाही की ते पूर्ण होत नाही. म्हणजे हे तर म्हणजे मी अगदी 100% सांगेन की असं होत तुम्ही नाही. फक्त आलात आपण लगेच पिरॅमिडला, जॉईन झालात, तुम्ही उठलात. उठल्यानंतर आपली ऊर्जा कळते आणि आपण एकदा 4-5 दिवस उठलो ना, की ही ऊर्जा नंतर झोपून देत नाही. कारण उठल्यामुळे किती हो फायदे होतात हे आपल्याला कळतं आणि मग त्याची एक नशा चढल्यासारखं होतं आणि आपोआप 4:30ला उठलं जातं. पहिले 4-5 दिवस चॅलेंज असतं. त्याच्यानंतर हो तुम्ही लगेच पिरॅमिडला आलात. म्हणून हा लगेच बदल तुम्हाला जाणवला. जास्त हो चेंजेस जाणवले. तर आणि आता तर खूपच काही, आणि आता तर असं झालंय की जे पिरामिडला आल्यापासून तर इथं सारखं सहस्त्रार चक्रावर एकदम एनर्जी फुल असते आणि खूप शांत वाटतं. खूप छान, म्हणजे खूप छान. अं, काय त्याच्याबद्दल शांतता मिळणं म्हणजे तुम्ही ते संकल्पाचा एक व्हिडिओ अति बघायला सांगितलेला, तृप्तीचं त्याच्यात सांगितलं लक्षण आहे. हो. एनर्जी की 500 ते 600 मध्ये आहेत ती. तर सगळ्यात महत्वाचा पीस आहे जो मला आता मिळतोय. खरंच खूप छान. आणि अजून काय म्हणजे भरपूर आहे. मला काय आठवलं तर मी परत शेअर करेन. पण खूपशा ओके, ओके. इच्छा पूर्ण झाल्यात. खूपशा. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद सर. सगळ्यांना.